प्रभू श्रीरामाची मूर्ती आज गर्भगृहामध्ये विराजमान होण्याची शक्यता। पूजेनंतर मंदिरामध्ये दर्शन बंद। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेनंतर 23 जानेवारीला सर्वसामान्यांसाठी राम मंदिर खुलं होणार। राज्य सरकारच्या वतीनं 22 जानेवारीला सुट्टीची घोषणा। शाळा कॉलेजेस सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर। सोमवारी शेअर मार्केट बंद राहणार, तर आज नियमित शेअर बाजारचे व्यवहार सुरू राहतील। सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत बाजाराचे व्यवहार होणार। एबीपी माझाचं राम संमेलन उत्साहामध्ये संपन्न। मशिदीचा कलंकित ढाचा पाडणं हाच अंतिम ध्येय होतं, फडणवीसांचं वक्तव्य। अनेक कारसेवकांनी मांडले थरारक अनुभव, तर अनुराधा पौडवालांसह रामनामाचा सांगीतिक जप। मनोज जरांगे आज सकाळी 9 वाजता मुंबईकडे निघणार। 26 जानेवारीला मुंबईमध्ये जरांगे उपोषणाला बसणार। गावागावांमधून मराठा मुंबईकडे रवाना। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज विधिमंडळामध्ये सुनावणी। अजित पवार गटाच्या वतीनं फेरसाक्ष देण्यात येईल। शरद पवार हुकुमशाह पद्धतीनं पक्ष चालवायचे, तटकरेंनी विधिमंडळात दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये केला उल्लेख। आमदार रोहित पवार यांना ईडीचं समन्स। रोहित पवारांना 24 तारखेला चौकशीसाठी बोलावलं। काही दिवसांपूर्वी बारामती अॅग्रोवरती ईडीची छापेमारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।